नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज मी तोडत आहे सकाळी सकाळी मिरच्या, कारण आज बनवायचं होतं मला ठेचा ताज्या ताज्या मिरच्याचा. तर म्हटलं चला गार्डनमध्ये मिरच्या आहेत तर मग त्या तोडाव्या आणि ताज्या ताज्या मिरच्याचा छान असा ठेचा बनवावा, म्हणून मिरच्या तोडत आहे सकाळी सकाळी. तर 4-5 झाडं आहेत मिरच्याचे, पण खूप सारे मिरच्या लागलेल्या आहेत त्याला. तर बघू शकता तुम्ही, छान अशा मिरच्या आहेत, ताज्या ताज्या मिरच्या आहेत. तर म्हटलं चला तोडाव्यात. आणि वांगे पण तोडायचे होते, कारण खूप दिवस झाले वांगे पण तोडले नव्हते. म्हणजे नाही का, हे होतं आपलं चंपाषष्ठी होती तेव्हा तोडले होते मी वांगे. त्यानंतर वांग्याकडे बघितलंच नाही. तर म्हटलं चला वांगे पण तोडावे आणि मिरच्या पण तोडावे, कारण ठेचा बनवायचा होता. तर जेवढ्या लागतील तेवढ्याच तोडलेल्या आहेत मी, जास्त नाही तोडलेल्या. आणि वांगे पण तोडणार आहे. तर हे बघा किती छान अशी मिरच्या आहेत, खूप तिखट आहेत या मिरच्या. त्यामुळे तर मग ते म्हणजे मिरच्या तिखट असल्या तर ठेचा चांगला होतो ना, म्हणजे मला तिखटच आवडतं म्हणून. तर हे बघा मी अशा मिरच्या तोडून घेणार आहे, जेवढ्या पाहिजे तेवढ्याच तोडणार आहे. आणि नंतर वांगे तोडणार आहे. तर पाला पण आला माझ्याकडून, कारण मला बाहेर जायचं होतं आणि मी गडबडीत मिरच्या तोडत होते म्हणून. तर हे बघा वांगे पण मस्त आहेत, तर वांगे पण तोडणार आहे. संध्याकाळी भाजी बनवायची आहे वांग्याची, पण मी आता तोडून ठेवणार आहे, कारण मला यायला जर उशीर झाला तर मग रात्री कसं ना तोडायचे 6च्या नंतर. तर म्हणून मी आता तोडून ठेवत आहे वांगे पण. तर हे बघा मिरच्या एवढ्या निघालेल्या आहेत आणि अजून आहेत झाडाला. जेवढ्या पाहिजे तेवढ्याच तोडणार आहे मी, कारण आपल्याला ठेचाच बनवायचा आहे ना, तर त्यामुळे. तर हे बघा मस्त असे वांगे पण आहेत. तर वांगे पण तोडून घेणार आहे. आणि त्या दिवशी मी लिक्विड घातल्यामुळे ना झाडांना अजून खूप छान असा फरक पडलेला आहे. गुलाबाच्या झाडाला पण छान फरक पडलेला आहे, मी दाखवलंच नंतर. म्हणजे आता ह्याच व्हिडिओत दाखवाल. तर बघा मस्त असे वांगे पण निघालेले आहेत. खूप सारे वांगे आहेत, पण मला जेवढे पाहिजे तेवढेच मी तोडणार आहे. जास्त तोडून त्या दिवशी तोडले होते मी, आमच्या मामींना पाठवले होते. त्या पण मला काही काही पाठवत असते, म्हणून मग त्यांना पण पाठवले होते वांगे. तर बघा छान असे वांगे निघालेले आहेत, खूप सारे वांगे लागलेले आहेत. तर म्हटलं तोडून घ्यावं, मग खूप मोठे झाल्यावर मग त्याचा उपयोग नाही होत ना. आता हेच बघा किती मोठे मोठे झालेले आहेत, कारण एवढ्यात माझं लक्षच नाही ना, वांगे तोडलेच नाही एवढ्यात. तरी 8 दिवस झाले नाही तोडले मी वांगे. 8 दिवस झाले तेव्हा आमच्या मामींना दिले होते तोडून. आणि त्याच्या अगोदर मी तोडले होते सणासाठी, नैवेद्य करायचं होता देवाला, तेव्हा तोडले होते. तर हे बघा मस्त असे वांगे सकाळी सकाळी तोडलेले आहेत. आणि म्हणजे झाडांना असतात वांगे, पण लक्ष जात नाही आणि ते पाल्यात झाडात दिसत पण नाही. कधी कधी ते मोठे होऊन जातात. आता ह्या एक वांगा आहे ना, याचे खूप वांगे मोठे मोठे होऊन गेलेले आहेत. तर हे बघा हे 2 तोडलेले आहेत मी. तर लक्षात येत नाही ते पाल्यामुळे, तर मोठे होऊन जातात, मग ते भरीत वगैरे करावं लागतं. तर मला भाजी बनवायची होती म्हणून. हे बघा किती मोठे एकाने गेल्या वेळेस तोडले ना मी, तेव्हा राहिलेले आहेत तेव्हा या झाडाचे वांगे तोडायचे. तर आता तोडत आहे. बघून बघून तोडावे लागतात, तरी पण मी खूप गडबडीत तोडलेले आहेत वांगे. तर बघू शकता तुम्ही, छान असे वांगे आलेले आहेत. आणि एकदम आपले घरचे, न फवारणी न दुसरं कुठलं खत, शेणखताचे याच्यावरचे वांगे आहेत. आणि करडी बघा इतकी छान आलेली आहे ना. आता ही करडीची भाजी नंतर हे करणार आहे मी. 8-10 दिवस झाले असतील करडी लावून, 10-12 दिवस झालेले आहेत. पण खूप छान अशी करडी आलेली आहे. करडीची भाजी पण नंतर करणार आहे मी निवांत, म्हणजे असला ना वेळ की मग व्यवस्थित काढून खोडून घेणार आहे, म्हणजे परत फुटल. तरी बघा इतके असे मिरच्या आणि वांगे आपले निघालेले आहेत. तर यातले काही वांग्याचं भरीत करणार आहे आणि काही वांग्याची भाजी करणार आहे. तर बघू शकता इतके वांगे निघालेले आहेत. आणि हे आपली मेथी, पालक आणि तांदूळच्याची भाजी, कोथिंबीर आहे. आणि हे बघा फुलं किती छान, आता जास्त प्रमाणात फुलं आलेले आहेत, जास्त प्रमाणात करायला लागलेले आहेत. खूप छान असे त्या लिक्विडमुळे फरक पडलेला आहे छान. तर बघू शकता तुम्ही, ही आपली मेथीची भाजी. आणि चूल पेटलेली आहे, चुलीवर स्वयंपाक करणार आहे. आणि इथे अजून म्हटलं वांग्याला राहिले का काय बघावे, तर नव्हते राहिले, एक का काय होतं तर ते मी तोडून घेतलेलं होतं. तर कसे वाटले ताजे ताजे वांगे आणि मिरच्या, तर नक्की सांगा. आणि आता मी मस्त चुलीवर स्वयंपाक बनवून मस्त ठेचा करणार आहे. तर चला आपण भेटू परत पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, काळजी घ्या आणि असंच सपोर्ट राहू द्या. चला बाय.